बातमी पराभवाचंही भांडवल करून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न. रोहित पवार यांची पंतप्रधान मोदींच्या भाषणावर टीका. 2029 मध्ये देश इंडिया आघाडीला साथ देणार असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. काय म्हणालेत रोहित पवार पाहूया. पराभवाचे भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजप इतकं माहिर जगात कोणीच नसेल. सत्यापासून कोसो दूर असलेलं आजचं भाषण म्हणजे कालच्या पराभवाचं भांडवल करून त्यावर आगामी तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीत सत्तेचा डाव जिंकता येतो का यासाठी केलेला एक प्रयत्न दिसतो. या तिन्ही ठिकाणी कमळ फुलणार नाहीच, पण एक मात्र खरंय की आजच्या भाषणात तीन प्रमुख पक्षांचा चार वेळा झालेला उल्लेख ऐकून तामिळनाडूमध्ये डीएमके, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि उत्तर प्रदेशमध्ये सपा काँग्रेस युतीची सत्ता येणार. तर 2029 मध्ये देश इंडिया आघाडीला साथ देणार असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला असं रोहित पवार म्हणाले. नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता त्यांची जागा दाखवते. चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका. महिला वस्तू नाहीत ज्यांचा वापर केला जाईल असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. असून अशी भाषा मी तुम्हाला विचारू इच्छिते, महिला काही वस्तू आहेत का ज्यांचा वापर केला जातो? माझं स्पष्ट मत आहे की हीच तुमची सरंजामशाही मानसिकता आहे आणि म्हणूनच तुम्ही महिलांना फक्त मतासाठी वापरलं. आणि लक्षात ठेवा प्रियंकाजी, ज्या महिलांच्या सन्मानाला तुम्ही धक्का पोहोचवलाय ना, येत्या काळात त्याच महिला तुम्हाला योग्य उत्तरही देतील आणि योग्य जागाही दाखवतील. मतदारसंघ पुनर्रचना बिल लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर मुंबईतही शिंदेच्या शिवसेनेकडून बाळासाहेब भवन येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी नीलम गोरे, मनीषा कायंदे आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या आंदोलनात राहुल गांधींचा निषेध करण्यात आला. नीलम गोरेंनी राहुल गांधींचा फोटोही फाडला होता. यावरून आता एका आमदारकीसाठी तुम्ही या थराला जाऊ शकता असं म्हणत काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी नीलम गोरे यांच्यावर निशाणा साधलाय. उपसभापती आहात, सभापती म्हणून काम पाहिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे हे डिलिमिटेशन बिल रद्द झालेलं आहे, महिला बिल नाही. या डिलिमिटेशनच्या माध्यमातून या देशामध्ये उत्तर आणि दक्षिण असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तो अतिशय देशविघातक आहे. हे तुम्हाला माहीत नाही, हे मी मान्य नाही करू शकत. तुम्ही ज्या पद्धतीनं प्रदर्शन केलं, मला माहिती आहे तुमची आमदारकी गेली, पुन्हा आमदारकी मिळायला पाहिजे, पण म्हणून तुम्ही जे विरोधी पक्षनेते आहेत देशाने विरोधी पक्ष नेतेपद त्यांना दिलेलं आहे, त्यांना त्यांच्या फोटोला तुम्ही चपल्यानं मारता. नीलमताई, तुम्हाला शोभतं हे म्हणजे एका पदासाठी, एका आमदारकीसाठी तुम्ही इथपर्यंत. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात बोरिवली न्यायालयाने 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली आहे. उर्वरित 3 आरोपींना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आरोपीच्या वकिलाने न्यायाधीशांसमोर बेकायदेशीर अटकेचा मुद्दा उपस्थित केला होता. आनंद पटेल याच्या घरामध्ये पंचनाम्यामध्ये कुठल्याही प्रकारची गोळी किंवा एनडीपीएसचा कुठलाही गुन्हेगारक औषधाचं किंवा गोळी आढळलेली नाही. पण पोलीस रिमांडमध्ये आज असं पोलिसांनी लिहून आणलेलं आहे की विनीत गरलानी याच्या घरामध्ये पोलिसांनी जेव्हा पंचनामा किंवा झडती घेतली तेव्हा त्याच्या घरामध्ये 305 ग्राम MDMA हे गुन्हेगारक औषधाच्या 5 गोळ्या रिकवर करून दाखवलेल्या आहेत. त्या पंचनाम्यामध्ये त्यांनी सीज केलेल्या आहेत आणि त्या रिमांडमध्ये आज दाखवलेल्या आहेत.